काढून टाकता येतं का याचा विचार करण्यासाठी ध्यान करतीये. म्हणजे तो भक्तांच्या अंतःकरणात असा जाऊन बसतो ना महाराज, त्याचं स्वरूपच असं, मग त्याला हाकलून जरी लावलं तरी बाहेर जात नाही. तो एकतर जवळ लवकर आकळता येत नाही, आणि यातूनही जर तुम्ही भक्ती प्रेमाच्या दृष्टीने जर त्याला आकळण्याचा प्रयत्न केला तर ते अजूनच अवघड. काल महाराजांनी सांगितलं, भगवान मोक्ष द्यायला सोपा आहे, सहज देईल. मुक्ती ददाति कर्हिची स्म न भक्ती योगम. तो एखाद्याला मोक्ष देईल, तुझे अवतार स्वतंत्र देता म्हणती पात्र पात्र कैवल्य आहे पवित्र वैरी आहे, सगळ्यांना देईल, तो वाटून टाकेल मोक्ष. तो आपलं भक्ती प्रेम कोणाला देत नाही. मग असं भक्तिप्रेम एकतर मुळात कोणाला देत नाही, आणि जर एकदा दिलं तर मग असं आहे ना की त्याला हाकलून लावलं असं त्याचं स्वरूप. म्हणून ती गोपिका जी म्हणते ना की मी तर ध्यान करते त्या भगवंताला अंतःकरणात साठवण्यासाठी ध्यान करतच नाहीये, तर तो इतका पक्का बसलाय माझ्या अंतःकरणामध्ये, इतका पक्का बसलाय, माझ्या जीवाचा विषय तो झालाय, सगळ्या गोष्टींचं मूळ कारण तो होऊन बसलाय. दुसरा संसार दिसेना, काही दिसेना, त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. त्या गोपिकांची अवस्था इतकी लक्ष आहे मला, भगवंताच्या स्वरूपाच्या ध्यानामध्ये त्या इतक्या रममाण होऊन गेल्या, इतक्या रममाण होऊन गेल्या की त्या कामधंदा विसरून गेल्या, दुसरं काही दिसलं नाही. भगवंताची बासरी ऐकली की त्यांना भगवंताच्या स्मरणामध्ये सतत होऊन जायचं. सगळ्या कामधंदा विसरून भगवंताचं स्मरण हे एकमेव काम त्यांचं शिल्लक आहे. दिनरजनी आचिंता गोविंदाचे भवानी, बस दुसरं काही शिल्लक राहिलं नाही आयुष्यामध्ये. सकाळी उठल्यापासून सगळ्या कामांमध्ये केवळ श्रीकृष्ण 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 एवढं स्मरण सुरू झालं. आणि त्या स्मरणाचा परिणाम असा झाला की आपल्या दैनंदिन व्यवहाराला त्या विसरून गेल्या, काही नाही. त्यातली एक गोपिका मथुरेमध्ये गेली, आणि मथुरेत गेल्यानंतर परतीची वाट विसरून गेली. मैं भुली घर जाणी वाट, रस बेचन आई घाट. अशी ती गोपिका घरी जाण्याच्या वाटा विसरून गेल्या. आयुष्य आयुष्य ज्या वाटेवरून आपण चालतो, बाकी माणूस काही विसरेल, आपल्या घराचा पत्ता कधी विसरत नसतो, काही विसरेल दुसरं. एक वेळ एखादा माणूस अहो त्या वेळापूर्वी पुढे कसं चालायचं हे विसरून जाईल, पण कुठल्याही गावातून आपल्या गावाला कसं यायचं हे कधीही विसरणार नाही. बाकी सगळं विसरेल, पण तो संसार किंवा आपलं घर कधी विसरत नसतो. पण या गोपिकांचं विशेष हे होतं की ते आपल्या घरी जाण्याचा रस्ता विसरून गेले. अशीच एक घरी जाणारी वाट विसरलेली एक गोपिका एकदम बावरलेल्या अवस्थेमध्ये बाहेर पडला सोपा मार्ग आहे. शेवटचं चरण मारायचं, संपला विषय. एखाद्या चालीतून स्वतःची सुटका कशी करून घ्या, आणि त्यातही पटकन जर तुम्ही माईक पुढे केला कशी सुटका करून घ्या, हे फार डोकं करतं. असं विरोधाचा भाग सोडून द्या. त्या गोपिकेची अशी अवस्था झाली, तिला कळेल आम्ही कुठे जावं, काय करावं, काही कळेल. तिला बाकी इथल्या आसपास कोणी माणसं होती, त्यांनी पाहिलं अरे ही स्त्री बावरून